everyone, I am your spoken English trainer Ashwin Chauhan and I have come up with a new topic and the topic will be past continuous tense. So first of all I have a question with you. What will be the past continuous tense? Past continuous tense म्हणजे काय? The past continuous tense म्हणजे past continuous tense is used to show an action that was ongoing at the past time. जे ॲक्शन पास्टमध्ये चालू होती, पास्टमध्ये ऑनगोईंग होती, त्याला काय म्हणतो आपण? तर त्याला म्हणतो पास्ट कंटिन्युअस टेन्स. एखादी क्रिया पास्टमध्ये चालू होती, जसं बोलत होते, खेळत होते, येत होते, जात होते, ऐकत होते, म्हणजे काहीतरी करत होते, पण कधी पास्टमध्ये. त्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करतो. तर चला बघूया आपण स्ट्रक्चर. So what will be the structure for past continuous tense? So structure will be subject plus was oblique verb plus verb ing plus object. तर होतो, जात होतो, बोलत होतो, खेळत होतो, म्हणजे काहीतरी करत होतो. आणि हेल्पिंग वर्ब विल बी वॉज और वर. वॉज कुठे यूज करायचं आणि वर कुठे यूज करायचं? तर वॉज यूज करायचं आपल्याला आय सोबत, ही सोबत, शी सोबत, इट सोबत आणि सिंग्युलर सोबत. आणि वर आपल्याला यूज करायचं आहे दे सोबत, वी सोबत, यू सोबत आणि प्लुरल सोबत. तर चला आपण काही सेंटेन्स बोलूया. मी क्रिकेट खेळत होतो. आय वॉज प्लेइंग क्रिकेट. मी म्हणजे आय सोबत काय यूज करतो आपण? तर वॉज यूज करतो. खेळण्याला काय म्हणतात? प्ले. प्ले सोबत काय लावायचं आपल्याला? आय वॉज प्लेइंग. ऑब्जेक्ट काय? क्रिकेट. मी क्रिकेट खेळत होतो. ते भांडण करत होते. दे वर फायटिंग. आता तेला काय म्हणतात? तर तेला म्हणतात दे. दे सोबत कोणता हेल्पिंग वर्ब यूज करतो? तर दे सोबत आपण यूज करतो वर. आणि काय करत होते? तर भांडण करत होते. दे वर फायटिंग. आम्ही गाणे ऐकत होतो. वी वर लिसनिंग अ सॉन्ग. ते काल इथे येत होते. दे वर कमिंग हिअर yesterday. ती झोपत होती. She was sleeping. ती मोबाईल विकत घेत होती. She was purchasing a phone. ते क्रिकेट खेळत होते. They were playing cricket. आम्ही कॉलेजला येत होतो. We were coming to college. ते मला बोलावत होते. They were calling me. मी तिकडे जात होतो. आय वॉज गोईंग देअर. ती तिकडे जात होती. शी वॉज गोईंग देअर. ती मला समजत होती. शी वॉज गेटिंग मी. ते मला समजावत होते. दे वर एक्सप्लेनिंग मी. So now we are going to see the negative sentences. तर चला बघूया. First of all we will see that what will be the structure in the negative. So structure will be subject plus was oblique verb plus not plus verb ing plus object. तर नव्हतो, खेळत नव्हतो, बोलत नव्हतो, ऐकत नव्हतो, लिहित नव्हतो. तर चला काही सेंटेन्सेस बोलूया. मी क्रिकेट खेळत नव्हतो. आय वॉज नॉट प्लेइंग क्रिकेट. ते इथे येत नव्हते. दे वर नॉट कमिंग हिअर. ती अभ्यास करत नव्हती. शी वॉज नॉट स्टडिंग. मी बोलत नव्हतो. आय वॉज नॉट स्पीकिंग. ती गाणे म्हणत नव्हती. शी वॉज नॉट सिंगिंग अ सॉन्ग. ते लवकर झोपत नव्हते. दे वर नॉट स्लीपिंग अर्ली. मी अभ्यास करत नव्हतो. आय वॉज नॉट स्टडिंग. ती दरवाजा उघडत नव्हती. शी वॉज नॉट ओपनिंग द डोर. तो दरवाजा बंद करत नव्हता. ही वॉज नॉट क्लोजिंग द डोर. ते चांगले कपडे घालत नव्हते. दे वर नॉट वेअरिंग गुड क्लॉथ्स. मी तुम्हाला सांगत नव्हतो. आय वॉज नॉट टेलिंग यू. ते मला बोलवत नव्हते. दे वर नॉट कॉलिंग मी. मी तिला बोलवत नव्हतो. आय वॉज नॉट कॉलिंग हर. ती त्याला बोलवत नव्हती. शी वॉज नॉट कॉलिंग हिम. ती शाळेत जात नव्हती. शी वॉज नॉट गोइंग टू स्कूल. तो मला सांगत नव्हता. ही वॉज नॉट टेलिंग मी. तो झोपत नव्हता. ही वॉज नॉट स्लीपिंग.
तर चला काय आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बघूया. सो व्हॉट विल बी द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. सो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस ऑलवेज स्टार्ट्स विथ द हेल्पिंग वर्ब. सो व्हॉट हेल्पिंग वर्ब वी हॅव राईट नाव. तर हेल्पिंग वर्ब आहे आपल्याजवळ वॉज किंवा वर. तर सर्वात आधी काय घेणार आपण, तर सर्वात आधी घेणार वॉज किंवा वर, त्याच्यानंतर घेणार सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब विथ आय जी, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स विल यूज क्वेश्चन मार्क. तर होतो का, जात होतो का, बोलत होतो का, खेळत होतो का, ऐकत होतो का. तर चला काही सेंटेन्सेस बनवूया. मी क्रिकेट खेळत होतो का. वॉज आय प्लेइंग क्रिकेट. तो जात होता का. वॉज ही गोइंग. ती येत होती का. वॉज शी कमिंग. तुम्ही क्लास अटेंड करत होते का. वर यू अटेंडिंग क्लास. ती पुण्याला जात होती का. वॉज शी गोइंग टू स्कूल. ते तुम्हाला बोलत होते का. वर दे कॉलिंग यू. ती फोनचे यूज करत होती का. वॉज शी युझिंग अ फोन. तो दरवाजा उघडत होता का. वॉज ही ओपनिंग द डोर. ती तुम्हाला बोलत होती का. वॉज शी कॉलिंग यू. तो दरवाजा बंद करत होता का. वॉज ही क्लोजिंग द डोर. तो लवकर झोपत होता का. वॉज ही स्लीपिंग अर्ली. ते काल क्लास अटेंड करत होते का. वर दे अटेंडिंग क्लास एस्टरडे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओ आणखी पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा. टिल द टाइम, टाटा, बाय बाय.